नमस्कार. गीत मेरे मन के ही शब्दसुरांचं मनाशी मनमोकळं हितगूज साधणारी शृंखला घेऊन पुन्हा एकदा मी अभिजित पंचभाई पुण्याहून आपल्या समोर उपस्थित झालोय. यावेळेचं आपलं हे तिसरं पुष्प आहे. गेल्या वेळच्या गाण्याच्या बाबतीत आवर्जून सांगावंसं वाटतं की गीत तसं अनवट होतं, काहीसं काळाच्या पडद्याआड गेलेलं होतं, पण तरीही आपण सर्व रसिकांनी खूप कौतुक त्या गीताच्या अभिवाचनाचं आणि गायनाचंही केलं. मनापासून त्यासाठी धन्यवाद. कसं होतं की अनेक गीतं आपण ऐकत असतो, त्यातली काही गीतं चित्रपटासाठी वापरलेली असतात, तर काही कविता म्हणून सुचलेल्या असतात. परंतु गायक म्हणून विचार करताना काही वेळेला ती गीतं माझ्याशी आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीतरी जवळचं असं सांगून गेली की काय, काहीतरी साम्य दाखवून गेले की काय असं वाटतं. आणि म्हणून काही गीतांबद्दल बोलताना, लिहिताना चित्रपटातला प्रसंग किंवा त्या कवीची, त्या कवितेमागची भूमिका याकडे त्या मनाने खूप बारकाईने न बघता त्या गीतांचा आपल्या आयुष्याशी कसा संबंध जोडता येईल किंवा आपल्या मनातल्या चढ उतारांशी कसा संबंध जोडता येईल असा विचार करून मी काही वेगळी गीतं सुद्धा निवडली आहेत. त्यातली काही लोकप्रिय आहेत, काही पुन्हा अनवटही असतील. तर असंच एक अतिशय लोकप्रिय असं एक गीत घेऊन आज मी आपल्या समोर आहे. वळूया गीताकडे. मला आठवतंय लहानपणी अनेकदा, खरं तर सततच, अभि जरा धीर धरावा, सगळ्याचीच कशी रे तुला घाई, घिसाड घाईनी सगळंच विस्कटतं, हे असं ऐकलेलं आहे. तुम्हीही ऐकलं असेल. विशेषतः सणाच्या दिवशी नैवेद्यासाठी केलेला आवडीचा पदार्थ किंवा आणलेले नवे कपडे आपल्याला कधी एकदा मिळतात, किंवा शाळेतून आल्यावर खेळायला पळायची अनिवार्य इच्छा आणि आईने हातपाय धु, दप्तर जागेवर ठेव, निदान दूध तरी पी आणि जरा सावकाश पी असा लावलेला धोशा, ही काही प्रमुख उदाहरणं. पण आता धीर का धरायचा हे त्यावेळी अजिबात कळायचं नाही, कारण हवं ते हवंच असायचं. अधीरता आणि लहान मूल हे समीकरणच असतं की नाही. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं ते लहान मूल बरेचदा तसंच राहतं, अत्यंत अधीर. लहान वयातल्या त्या शिकवणीपासून प्रौढ वयापर्यंत किंवा उतार वयात मरणपंथापर्यंत पोहोचेपर्यंत सतत गीता में कहा है, समय से पहले भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता, या अंतिम सत्यापर्यंत आपल्याला सतत हेच सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला जातो की अधीर असू नये, सुधीर व्हावं. आपल्याला किती पटतं, जमतं हा भाग अलाहिदा, पण का बरं हे सतत असं सांगितलं जातं? विचार करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे. कारण अधीर किंवा सुधीर असणं आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक वृत्तींशी निगडीत असून आपल्या स्वतःवर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या संघटित शक्तीवर खूप परिणाम करणार आहे. सोप्या शब्दात बोलायचं म्हटलं तर अधीर म्हणजे धीर नेमका कुठे, किती, कसा आणि का धरावा याचा कमी किंवा शून्य अंदाज असणं. आणि याच्या उलट सुधीर म्हणजे सगळ्याचा चपखल अंदाज असणं. वय लहान असो की मोठं, धीर योग्य प्रकारे धरता आला तर दिसणारा परिणाम आपोआप लक्ष वेधून घेतो, आणि नाही आला तर अर्थातच तो एक हेटाळणीचा विषय होऊन जातो. लहानपणी धरावे लागणारे धीर बरेचदा व्यक्तिगत, काही वेळा कौटुंबिक, तर अगदीच क्वचित काही वेळेला सामाजिक असतात. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं खऱ्या अर्थाने धीर धरणे
या प्रकरणाशी आपला सामना व्हायला सुरुवात होते. यथावकाश त्याचं एक सॉफिस्टिकेटेड नाव आपल्या परिचयाचं होतं, पेशन्स. आणि हे पेशन्स प्रकरण अनेकदा आपलाच चांगला पेशन्स ट्राय करतं. आणि हे प्रकरण नीट टॅकल केलं गेलं नाही ना, तर या ना त्या प्रकाराने आपला पेशंट होऊ शकतो, हेही जाणवायला लागतं. आपल्यापैकी प्रत्येकानेच याचा अनुभव घेतला असणार. पण आपल्या या सो कॉल्ड पेशन्सची सर्वात जास्त आणि सर्वात वाईट परीक्षा कोण घेतं माहितीये? दुसरं तिसरं कोणी नाही, तर आपलं स्वतःच मन. नीट सांगायचं तर आपल्या धीर वृत्तीचा जिथे जिथे म्हणून कस लागतो ना, तिथे तिथे खरं तर सगळ्याचं मूळ आपल्याच मनाशी असतं. करू का विचार? अगदी कुठलाही प्रसंग घ्या, नीट विचार केल्यास आपण एकाच जागी पोहोचतो की ही सगळी नाटकं या दुष्ट मनामुळेच घडली आहेत. विषय कुठलाही असो, हे बेरड जिथं तिथं जाऊन गुंततं आणि त्याच्या गुंत्यात आपण एकदा का अडकलो की हेच नालायक आपल्या समक्ष अशी काही विचारचित्र उभं करतं की आपली विकेटच पडली पाहिजे. खरं तर हे अपरिहार्य नाही का? जसं आपलं मन तसंच आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक सजीव निर्जीवाचं मन. आपल्यासारखंच ते समोरच्यालाही खेळवत असतं आणि मग अशक्य गुंता आणि ओढाताण होणारच. पण या सगळ्यात आपलं एका अप्रतिम सुंदर अशा विचाराकडे दुर्लक्ष व्हायची शक्यता असते. आणि ते म्हणजे या सगळ्या गुंत्यातून योग्य रस्त्याकडे सुखरूप घेऊन जाणारी समृद्ध जाणीव देणारं सुद्धा आपलं मनच असतं की. आणि या वाटेकडे आपण जाऊ की नाही हे ठरवू शकते ती आपली धैर्यवृत्ती किंवा धीरता, अर्थातच सुधीरता. आणि म्हणूनच लहानपणापासून आपण खरं तर सगळीकडून हे धीर धरण्याचं टॉनिक घेत असतो. औषध लागलं तर उत्तम, आपण कायम छान पेशंट राहू शकतो. आणि नाही लागलं तर आपल्याला पुरता पेशंट बनवणारा एखादा जीव घेणा अनुभव आयुष्य आपल्याला देतं आणि सुधीरतेच्या वाटेकडे ढकलण्याचा प्रयत्न करतं. आता या वळणावर आपली जाणीवपूर्वक केलेली निवड आपला पुढचा प्रवास कसा असेल हे ठरवतो. दुर्दैवाने नेमका असाच काहीसा एखादा हादरवून टाकणारा अनुभव आपल्याला आला तर आपल्या दोलायमान अवस्थेत असणाऱ्या मनात उसळणाऱ्या विचारांचं अप्रतिम सुंदर नाट्य यथार्थपणे उभं करणारं गीत आज मी निवडलंय. गीताची सुरुवातच काहीतरी घडलंय हे दाखवणाऱ्या व्हायब्राफोनच्या एका नाजूक पण जाणवणाऱ्या आघाताने होते. आणि मग जे घडलंय त्याच्या आघाताने मनात अविरत आणि स्वैर उधळणारे कढ व्यक्त करणारी सरोदची एक खरोखरच उसळून येणारी सुरावट येते. मग मनात सुरू होणारी वादळं दाखवणारी ग्रुप व्हायोलिन्सची सुरावट येते. मग हा असाच खेळ परत परत खेळत सगळी सुरावट आता होणाऱ्या वेदना अपरिहार्य आहेत हे स्वीकारल्यासारखी षड्जावर येते. आणि आता आपल्याला आपल्या मनाशी संवाद सुरू केलाच पाहिजे ही जाणीव वर आणणारी बासरीची ही एक आश्वासक सुरावट येते आणि आपण आपल्याच हक्काच्या भिडूला बोलतं करू पाहतो. कसं? मन रे तू काही ना धीर धरे. मित्रा, सख्या मना, थांब रे बाबा जरा, थोडं धीर धर. पहिल्याच ओळीतल्या धीर या शब्दाला अधोरेखित करत सुरू होणारा
आणि संपूर्ण गीतभर त्याच शांत, निरंतर आणि अविरत स्वरूपात साथ देणारा परिणामकारक ठेका एकाच वेळी मनाची हृदयस्थित धडधड, कातरता आणि सर्वाच्या मुळाशी असलेलं मनाचंच निर्विवाद अस्तित्व असं सगळंच दाखवत राहतो. मनाच्या अशा ओढाताणीत धीर धरणं अत्यावश्यकच असतं, कारण वो निर्मोही मोह न जाने जिनका मोह करे. समोरची व्यक्ती म्हणा, परिस्थिती म्हणा, मला स्वीकारणारच नाहीये, कारण कदाचित जॉनरच वेगळा आहे. तेव्हा ऐक राजा, धीर धर बाबा. मन रे तू काहे ना धीर धरे. अशा वेळी कुणी आपण आपल्या मनाला कितीही समजावलं तरी सतत वर येतच राहणारे कड थांबत नाहीत, कारण प्रचंड त्रास झालेला असतो. एक दुखावलेपण सतत ठसठसत असतं. आणि बरोबर हेच व्यक्त करणारा इंटरल्यूड, जो अगदी सुरुवातीच्या सरोदसारखाच असतो, फक्त आता ठेक्याच्या बंधनाने येतो. अगदी जसा हा त्रासही मनाचाच, कढही मनातच उठणारे आणि मनातच विरणारही. मग यातूनच पुढची विचारधारा सुरू झाल्याचं दाखवणारा एक ग्रुप व्हायलिन्सचा पीस येतो आणि आपला मनाशी संवाद जरा पुढे सरकतो आणि आता जाणीवेचा अंतर्भाव होतो. इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा. या जीवनातले उतार चढाव कोणी थांबवू शकलंय का? रंग पे किसने पहरे डाले, रूप को किसने बांधा. या शरीराचं, मनाचं, वृत्तींचं रंगरूप कुणी वेसण घालून धरून ठेवू शकलंय का? काहे जतन करे. मग जर हे सगळं कळतंय तर या सगळ्यात किती आणि का अडकायचं? मन रे तू काहे ना धीर धरे. पुन्हा तोच सगळा घायाळ झाल्याचा, विस्कटून गेल्याचा अनुभव देणारी तीच सुरावट मनाची अवस्था अधिक गडद करून जाते आणि विचारधारा अधिक प्रगल्भ होते. उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे. आपला प्रत्येक व्यक्ती किंवा परिस्थितीशी येणारा संबंध आपल्याला माहीत नसलं तरी विधिलिखित असतो. त्यामुळे जेवढं मिळालं तितकंच नशीब होतं हे समजून घेतलं पाहिजे. जन्म मरण का मेल है सपना, ये सपना बिसरा दे. आपल्याला स्वप्नवत सुंदर वाटलं तरी हे आयुष्य म्हणजे खरं तर जन्म मरणाची एक चाकोरी आहे. तिच्या पलीकडे बघायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण कोई ना संग मरे. शेवटी एकटंच यायचं आणि एकटंच जायचं. तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना एक स्वप्न मानून विसरून जावं. त्यातलं सुख दुःख वाटून घेत बसण्यात, त्याबद्दल सुख दुःख वाटून घेत बसण्यात आयुष्य वाया न घालवता
खऱ्या अर्थाने धैर्य संपन्न व्हावं. मन रे तू काहे ना धीर धरे, वो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे. हो मन रे तू काहे ना धीर धरे. इथे मात्र या ओळीवर आपलं मन ज्ञानसंपन्न विचारांनी शांत व्हायला लागल्यासारखा ठेका थांबतो. पण तरी काही कड मनात उचंबळून येतच राहतात. पण आपण सुधीर होऊन मन घट्ट करून त्यांना निग्रहाने खाली बसवतो. हेच व्यक्त करणारी सरोजची पुन्हा एकदा अगदी सुरुवातीसारखीच एक मनमोहक सुरावट येते. पण आता त्यात फक्त उसळून येणं नसतं, तर एक दोन अप्रतिम सुंदर झोके घेत अंतिमतः षड्जावर जाऊन शांतपणे विसावणंही असतं. तर असं हे गीत आपल्या मनाच्या अनेक उतार चढावांना, अनेक मनातल्या उठणाऱ्या आणि शांत होणाऱ्या वावटळींना व्यक्त करणारं नितांत सुंदर असं गीत. 60च्या दशकात आलेल्या चित्रलेखा या चित्रपटातून आलेलं आणि आपल्या मनावर राज्य करता करता आपल्याला बरंच काही शिकवून जाणारं हे गीत. माझे लाडके संगीतकार सिद्धहस्त रोशन साहेब जीवनातले अनेक चटके देणारे अनुभव परिणामकारकरित्या शब्दबद्ध करण्याची हातोटी असणारे शायर साहिर लुधियानवी साहेब आणि अत्यंत मधुर आणि मनाला हात घालणारा स्वर आणि कंठ लावलेले माझे आयडॉल रफी साहेब, या तिघांचाही समसमान वाटा आहे या गीताच्या परिणामकारकतेमध्ये असं मला वाटतं. शब्द जितके सच्चे आणि अनुभव समृद्ध, तितकाच परिणामकारक स्वरसाज आणि वाद्यमेळ आणि तितकंच जीव ओतून केलेलं कथन, सगळंच अद्भुत. रफी साहेबांच्या माझ्या सगळ्यात आवडत्या गीतांपैकी पहिल्या 10त हे गीत नक्कीच. सरोजचा अभावाने आढळणारा समर्पक वावर आणि वापर, मादल या तसं छोट्याशा दिसणाऱ्या पण सुरेख परिणाम साधणाऱ्या तालवाद्याचा परिणामकारक वापर आणि सरोद, बासरी, सतार आणि ग्रुप व्हायोलिन्स यांचा शब्दांच्या मागे आणि 2 ओळींमध्ये सेकंड्स स्वरूपात केलेला जाणवेल न जाणवेल पण परिणाम मात्र अफाट साधेल असा वापर, या सर्व गोष्टी या गाण्याच्या महत्वाच्या आणि वेगळेपणाच्या बाजू ठराव्यात. रोशनजी, साहिर साहेब आणि रफी साहेब या तिन्ही अत्युच्च कलाकारांना त्रिवार प्रणिपात. पुन्हा एकदा हे छान गीत आपल्यासाठी याच्यानंतर लगेचच सादरही होणार आहे. आणि विशेषत्वाने सांगायचं म्हणजे पुण्यातले आणि महाराष्ट्रभरातले अतिशय लोकप्रिय कलाकार श्रीयुत प्रमोदजी रानडे हे गीत आपल्यासाठी सादर करणार आहेत. तेव्हा अवश्य ऐका आणि आपला सर्वांचा अभिप्राय, सूचना पुन्हा एकदा आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. असंच एक छानसं गीत घेऊन पुन्हा पुढच्या रविवारी आपल्या समोर येईनच. लोभ असावा. टाटा.